स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्याला भेटतात का? हो, भेटतात. अगदी जसं आपण एकमेकांना भेटतो तसं भेटतात. आणि अगदीच गरज असल्यास बोलतात सुद्धा. पण प्रश्न असा उरतो, महाराज मलाच का बरं भेटत नाहीत? याकरिता प्रत्येकानं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपली सर्वार्थाने परब्रह्म पूर्ण ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर, या गुरुमाऊलीवर आपली निष्ठा आहे का? आपल्या हातून श्री स्वामींची वैयक्तिक सेवा किती होते? आपल्या सेवेत नियमितपणा आहे का? श्री स्वामींचं विश्वव्यापी सामुदायिक सेवेत आपला सहभाग किती? आपण दुसऱ्यावर टीका करण्यात किती वेळ घालवतो? आपली श्रद्धा शुद्ध सात्विक निकळ आहे का? या सर्व बाबींचा आपण जर विचार केला तर महाराज आपल्याला भेटतील की नाही हे आपल्याला समजू लागेल. स्वामी प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला फक्त कमतरता दिसते. मानसिक शांती आता निश्चितच तुम्हाला मिळणार आहे. स्वामी सर्वांच्या पाठी निरंतर आहेत आणि सगळ्यांना प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी आता सज्ज आहेत. हा खूप मोठा योगायोग आज घडत आहे. हा संदेश तुमच्यापर्यंत आता पोहोचलेला आहे. स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा करू नकोस, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र नक्की विजय मिळव. बघ तुला जमतं का? तू मठामध्ये रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी. जिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र तू नक्कीच मात कर. बघ तुला जमतं का? तू सोवळं ओवळं मान किंवा नको माणूस, हक्क तुझा. ते सर्व मांडलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव. बघ तुला जमतं का? तू 11 माळ जप, स्वामीचरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच. बघ तुला जमतं का? तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण वेळेत पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला जमतं का? नको शोधूस तो मला स्वामी दरबारी, मी तर नेहमी तुझ्या शेजारीच आहे. आणि मला शोधून तर बघ, मी तुला दिसतोय का? बघ तुला एकदा तरी हे जमतंय का? अजून असा किती दिवस तू एकट्यामध्ये रडणार आहेस? आता हे सर्व थांबव. आता हे किती दिवस असं चालणार आहे? दुसऱ्यांच्या वागण्याचा बोलण्याचा त्रास करून विचार करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिलाय का हा विचार कर. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा, मी तुझ्यासोबत आहे. याचं गांभीर्य तुला आहे ना? सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलं तर तुला त्रास नाही करून घ्यायचं आहे तर तुला त्रास होणारही नाही, कारण ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी आहे. स्वामी नामाचा महिमा अगाध आहे आणि स्वामी लीलाही अगाध आहे. स्वामींचा हा स्मरण तुला रोज सकाळी झाला तर निश्चितच तुझ्या दिवसाची सुरुवात ही चांगलीच होणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक वेळेमध्ये तुला स्वामींची सोबत नक्कीच मिळणार आहे. नामस्मरण करायला फार काही लागत नाही. स्वामी समर्थ हे विश्वाचे स्वामी आहेत. स्वामी प्रत्येक भक्ताची प्रार्थना ऐकतात आणि संकेताने प्रतिसाद देतात. आपल्या स्वामीच्या या प्रक्रियेवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. म्हणून जेव्हा तुम्हाला नकारात्मक वाटेल तेव्हा अधिक जप करा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला विनंती आहे की ही पोस्ट पुढे पाठवा, जेणेकरून तुमच्या भक्तीवर आपला विश्वास बसेल. स्वामींच्या मठामध्ये तुम्हाला रोज जाण्याचीही गरज नाही. स्वामींना एकदा आत्मीयतेने नामस्मरण करून प्रार्थना करा. स्वामी तुमच्या पाठीशी असतील. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे स्वामी तुमच्या कायम सोबत असतील.
आता जरी तुम्ही पाप करून थकला असाल, मन तुमचं स्थिर नसेल, तरी स्वामी तुम्हाला माफ करून थकलेले नाही आहात. त्यामुळे केलेल्या चुका वारंवार पुनर्प्राप्ती करण्यापेक्षा त्या चुका थांबवून स्वतःमध्ये बदल करण्याचा निश्चय करा. मग बघा, आयुष्यामध्ये वेळ आणि काळ दोन्हीही बदलेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाची बातमी नक्कीच येईल. जिंकण्याचा मोह नाहीच आहे आणि हारण्याचं पण भय नाही आहे. स्वामी शक्ती ज्यांच्या पाठीशी आहे त्याच्या प्रत्येक वेदना आता नक्कीच संपणार आहेत. सोबतीला कोणी नसलं तरी सोबतीला स्वामी आहेत. उन्हामध्ये सावली आहेत स्वामी आणि दुःखामधलं सुख हे स्वामीच आहेत. आजच्या लीलेत स्वामींनी तुम्हाला हे संकेत दिले आहेत. जर तुमच्या जीवनामध्ये काही उपद्रवी त्रास देणारी माणसं, नकारात्मक घटना घडत असतील, तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनामध्ये येत आहेत असं समजा. आपल्या सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहे याचं मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना तुमच्या आयुष्यात पाठवत असतात. ही तर अनन्य भक्तीची भावना तुमच्या मनामध्ये बाळगा आणि बघा एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो, मग हे होणारे त्रास किंवा हे त्रास देणारी उपद्रवी माणसे आपोआप विलीन होतील. मग स्वामी त्यांना पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ देणार नाही. अशा घटना तुमच्या जीवनात पुन्हा घडणार नाही. स्वामींच्या दरबारात येणारे प्रत्येक भक्ताचं आणि स्वामींचं नातं हे थेट आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेने स्वामींच्या दरबारात जाते आणि प्रत्येकाच्या समस्येवरील उत्तर स्वामींनी त्यांना दिलेलं आहे. योग्य वेळी त्याला ते उत्तर भेटणार आहे आणि स्वामी त्याची समस्या नक्कीच दूर करणार आहे. दिवस नक्की बदलतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणारच नाही. भिवू नको, स्वामी तुझ्या पाठीशी आहे. कायम लक्षात घ्या, जे जातं ते चांगल्यासाठी जातं आणि जे येतं ते अधिक चांगलं घेऊन येतं. जे काही होईल ते त्यांच्या इच्छेने होईल आणि त्यांच्या इच्छेने झालेलं सारं काही चांगलंच असेल याची मला खात्री आहे. स्वामी खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. कितीदा स्वामींनीच आपल्याला हात दिलेला आहे, आपल्याला डगमगू दिले नाही आहे. स्वामींची साथ ही नेहमी आपल्या सोबत आहे. अशक्यही शक्य ते करतील स्वामी. कितीही संकट आली तरी खचून जाऊ नकोस, विश्वास ठेव. चमत्कार हा अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो, कारण ब्रह्मांडांची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे.